अनाथ मुलगी बनली करोडपती. एका छोट्याशा गावात सुमती नावाची मुलगी राहत होती. लहानपणीच तिच्या आईवडिलांचे निधन झाले. तिच्याकडे ना घर होते ना आधार. गावातील लोक कधी तिला 2 घास अन्न देत तर कधी उपाशी झोपावे लागे. शाळेत जाण्याची तिची इच्छा खूप होती, पण पुस्तके वकेत घेण्यासाठी पैसे नव्हते. तरीही ती गावातील मंदिराजवळ बसून जुनी पुस्तके वाचत असे. तिचे एकच स्वप्न होते, एक दिवस मी माझ्या आयुष्याला नवीन दिशा देईन. एके दिवशी गावातील निवृत्त शिक्षकांची तिची जिद्द पाहिली. त्यांनी सुमतीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. सुमती दिवसा अभ्यास आणि संध्याकाळी छोटे मोठे काम करून स्वतःचा खर्च भागवत होती. काही वर्षांनी ती चांगल्या गुणांनी पदवीधर झाली. नोकरी मिळाली, पण तिचे स्वप्न तिथेच थांबले नाही. तिने थोडे थोडे पैसे साठवले आणि महिलांनी बनलेल्या घरगुती पदार्थांचा छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फार प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी तिची थट्टा केली, पण तिने हार मानली नाही. ती रोज नवे प्रयोग करत राहिली, ग्राहकांचे मत ऐकले आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारत गेली. हळूहळू तिचा व्यवसाय वाढू लागला. काही वर्षातच तिच्या उत्पन्नांना राज्यभर मागणी आली. अनेक महिलांना तिने रोजगार दिला. तिची कंपनी यशस्वी झाली आणि ती करोडपती बनली. एक दिवस ती पुन्हा त्या गावात परतली. तिथे तिने उपाशी दिवस पाहिले होते, पण यावेळी ती स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी आली होती. तिने अनाथ मुलांसाठी एक निवास, मोफत शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण सुरू केले. उद्घाटनाच्या दिवशी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, गरिबी ही कायमची नसते. शिक्षण, मेहनत आणि जिद्द असेल तर नशीबही बदलता येतं. त्या दिवशी गावातील प्रत्येकाला तिचा अभिमान वाटला. तिच्याकडे कधी काहीच नव्हतं, तीच आज शेकडो लोकांच्या आयुष्यात प्रकाश बनली होती. अनाथ असणे हा शेवट नसतो. धैर्य, शिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.